मोठी बातमी यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोड यांना विचारणा करण्यात आलेली आहे। टीव्ही9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। भावना गवळी यांच्या विरोधातलं वातावरण पाहता राठोडांच्या नावाचा विचार व्हावा असं सूत्रांकडून कळतंय। संजय राठोड यांना लोकसभेत उतरवण्यासाठी मित्रपक्ष भाजप सुद्धा अनुकूल असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर वरिष्ठ पातळीवरती माझ्या उमेदवारीबद्दल चर्चा नाही असं भावना गवळी यांनी म्हटलंय। माझ्या उमेदवारीवरनं विरोधक वावड्या उठवतायत असंही भावना गवळी यांचं म्हणणं आहे। शिंदे गटाकडून संजय राठोड यांना उमेदवारीसाठी विचारणा केली असल्याची चर्चा ज्या त्या राजकीय क्षेत्रात सुरू झालेली आहे। या ठिकाणी विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीवरून सध्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण जे आहे ते मतदारसंघामध्ये आलेलं आहे। आपल्यासोबत या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी खुद्द भावनाताई गवळी आहेत। ताई, तुमच्या उमेदवारीवरून शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत। संजय राठोडांना 2 वेळा उमेदवारी संदर्भात पक्षाच्या वरिष्ठांकडून विचारणा करण्यात आलेली आहे। नुकतंच कारवाई तुमच्या संदर्भात झाली, त्यामुळे कुठेतरी उमेदवारीवर तुमच्या शंका कुशंका व्यक्त केली जात आहे। विशेष करून या ठिकाणी मी सांगू इच्छिते की कारवाई कुठलीही माझी वैयक्तिक त्या ठिकाणी झालेली नाही। मी कालच त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे की मी 5 वेळा या भागाचं प्रतिनिधित्व करते आहे आणि ज्या पद्धतीने महिलांच्या बद्दल आदरणीय मुख्यमंत्री साहेब असू द्यात किंवा आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान असू द्यात, यांनी ज्या पद्धतीने एक भूमिका घेतलेली आहे महिलांना समोर करण्याची, तर मला असं वाटतं की कोणाला काही विचारपूस झालेली आहे अशातला कुठलाही भाग नाही आहे। पहिली गोष्ट। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या वावड्या मतदारसंघामध्ये उठतात, हे वरच्या वरिष्ठ लेवलला अजून काहीच नाही आहे त्याचं। आणि या माझ्या पार्टीची मी नेता आहे, पार्टीतले एकमेव मी महिला आहे आणि ती लगातार मी निवडून येते आहे। महाराष्ट्रातली मी पहिली महिला आहे की मी 5 वेळा या म्हणजे लोकसभेचं प्रतिनिधित्व करते। त्याच्यामुळे ह्या फक्त वावड्या आहेत, तसा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही। स्वपक्षीयाकडूनच अशा पद्धतीच्या चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे। कुठेतरी तुमच्या उमेदवारीवरून भाजपकडून सुद्धा या संपूर्ण संदर्भानं विरोध केला जातोय। नाही, मला असं दिसत नाही आहे, पण काय असतं ना की बरेच लोक गुडघ्याला बाशिंग बांधून असतात, तर त्यामुळे ते होऊ शकतं। कदाचित कोणाला मी अडथळा पण वाटत असेल। मागच्या काळामध्ये पण मला इतका मोठा विरोध झाला, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या वेळेला 19 मध्ये पण आदरणीय देवेंद्रजींकडे सुद्धा काही मंडळी गेले होते, पण त्यानंतर सुद्धा माणिकरावजी उभे असताना मी जवळजवळ 1,27,000 निवडून आले। त्याच्यामुळे ह्या फक्त वावड्या आणि चर्चा आहेत, त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही असं मला या ठिकाणी स्पष्ट करायचं। 5 वेळेस खासदार तुम्ही या मतदारसंघातून निवडून आला, 6व्यांदा उमेदवारीची दावेदारी किती भक्कम आणि काय सांगाल? दावेदारी भक्कमच आहे आणि टक्कर पण मी भक्कमच देणार आहे। त्याच्यामुळे मला काही या ठिकाणी माझ्या मनात किंतु परंतु नाही। त्याच्यामुळे मी माझी लढाई या ठिकाणी लढत राहणार आणि माझं काम मी सुरू केलेलं आहे। मेळावे जे आहेत शिवसंकल्प अभियानाचे ते रद्द यवतमाळ, वाशिम आणि रामटेकचे झाले। सोबत आता महायुतीचे सुद्धा मेळावे होणार आहेत। मुख्यमंत्र्यांचा दौरा जो होता तो रद्द झाला, त्यामुळे सुद्धा या चर्चांना वावड्या फुटल्या। मुख्यमंत्री साहेब 100% आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये येणार आहेत, त्याच्यात काही शंका नाही। हे जे काही आपले दौरे बदलले गेले, त्याच्यामध्ये 6 तारखेला मला लगेच मेळावा घेणं शक्य नव्हतं। त्याच्यानंतर 20 तारखेला सुद्धा रामटेक आणि यवतमाळ बदललं गेलं, कारण साहेबांचं 22 तारखेची तयारी सुरू आहे। त्याच्यानंतर 26 तारखेला 26 जानेवारी आहे आणि 26 जानेवारी नंतर एक 28, 29, 30 ते 5 तारखेपर्यंतचा एक वेळ मी साहेबांना मागते आहे आणि 100% मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी जोरदार या ठिकाणी साहेबांकडून घोषणा सुद्धा होईल। ही सुद्धा शाश्वती या निमित्ताने मी तुम्हाला देऊ इच्छिते।